नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी ज्ञानेश्वर चिकणे। आज आहे 6 ऑगस्ट 2025। तुम्हाला मी 4 तारखेला सकाळी 6 वाजता व्हिडिओ दिलेला होता। त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं अंदाजामध्ये बीड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यामध्ये 2 दिवसांमध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस पडणार आहे आपण असे सांगितले होते। आणि अगदी तंतोतंत तो अंदाज आपला अचूक उतरलेला आहे। आणि आपण अंदाज सर्वात प्रथम दिलेला होता की त्या भागामध्ये रात्री बऱ्याच भागामध्ये बीड जिल्ह्याचा पाऊस पडलेला आहे। काल सुद्धा मी व्हिडिओ टाकलेला होता। तर काल बीड जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस पडला, पण अद्याप बीड जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस पडलेला नाही। म्हणजे एकूण जर पाहिलं तर बऱ्याच ठिकाणी म्हणजे जवळपास 40% पर्यंत पाऊस पडलेला आहे बीड जिल्ह्यामध्ये। आणि लातूर, धाराशिव या जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पावसाचं वातावरण दिसून आलेलं आहे। त्यामध्ये एकूण जर पाहिलं तर हा बीड जिल्ह्याचा हा भागामध्ये मोठ्या प्रमाणात, त्याचबरोबर परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा बऱ्याच भागामध्ये पावसाचे वातावरण होते। पण अजून सर्वदूर पाऊस नाही का, पाऊस तर फक्त कालच सुरू झालेला आहे। त्यामुळे पावसाचं वातावरण जे आहे आपल्याला आता भाग बदलत थोड्याफार प्रमाणामध्ये पाऊस वाढत जाणार आहे त्यामध्ये। आणि मुख्यत्वे आज पावसाची शक्यता त्यामध्ये आहे। त्यामध्ये धाराशिव जिल्हा, लातूर जिल्हा, नांदेड, परभणी, बीड, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये विजेच्या कडकडासह मेघगर्जनेसह पाऊस पडणार आहे। एकूण जर पाहिलं तर ह्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पावसाची शक्यता आहे। त्यामध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर आणि इकडे जर नगर जर पाहिलं, नगरचा जो दक्षिणेकडचा भाग आहे त्या नगरच्या दक्षिणेकडच्या भागामध्ये पावसाची शक्यता आहे। उत्तरेकडच्या भागामध्ये मात्र पावसाचं प्रमाण जे आहे कमी राहणार आहे। हा झाला आजचा अंदाज। आणि उद्या अजून ह्याच्यापेक्षा थोडीफार अजून पावसाची प्रगती होणार आहे। त्यामध्ये उद्या अजून ह्याच भागामध्ये चांगल्या बऱ्याच भागामध्ये पाऊस वाढणार आहे उद्या। म्हणजे एकूण जर पाहिलं तर 8-9 तारखेपर्यंत त्यामध्ये बीड, लातूर, धाराशिव, परभणी, जालना, तसेच सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यामध्ये मात्र जवळपास 80 ते 90% भूभागावर पाऊस पडणार आहे। उर्वरित जर पाहिलं आपण तर उर्वरित महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं आपण तर विदर्भामध्ये सुद्धा पावसाचं वातावरण जे आहे ते विदर्भामध्ये सुद्धा पावसाचं वातावरण बऱ्यापैकी राहणार आहे। त्यामध्ये पण पाऊस सर्वदूर नाही विदर्भामध्ये, पण हा पाऊस त्यामध्ये विदर्भामध्ये चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा या भागामध्ये आज पण पावसाची शक्यता आहे। पण तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे, सर्वदूर पावसाची शक्यता नाही। त्याचबरोबर अमरावती विभागामध्ये सुद्धा तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे, सर्वदूर पावसाची शक्यता नाही आज उद्या। आणि एकूण जर पाहिलं तर सर्वात पावसाचं प्रमाण जे कमी असेल ते नगर जिल्ह्यामध्ये पावसाचं प्रमाण कमी आहे। नगर जिल्ह्याला पाऊस कधी भेटणार? नगर जिल्हा, त्याचबरोबर जळगाव आणि धुळे, नंदुरबार या जिल्ह्यामध्ये मात्र या भागामध्ये बऱ्याच भागामध्ये पावसाचं अत्यंत प्रमाण जे आहे अत्यंत कमी प्रमाण आहे। तर नगर जिल्ह्यामध्ये मात्र पावसाचं प्रमाण जे आहे ते थोडेफार नगर जिल्ह्याचा जो उत्तरेकडचा भाग आहे त्यामध्ये शिर्डी, राहाता, श्रीरामपूर, संगमनेर, नेवासा, राहुरी या भागामध्ये मात्र पावसाचं प्रमाण कमीच राहण्याची शक्यता आहे। त्यामध्ये पावसाचं प्रमाण आणि इकडचा जो भाग आहे त्यामध्ये श्रीगोंदा, कर्जत, जामखेड या भागामध्ये सुद्धा नगर जिल्ह्यामध्ये पाऊस कमी आहे, जामखेड या भागामध्ये। पण इथे मात्र ह्या वेळेचा पाऊस आहे त्यामध्ये पाऊस पडणार आहे तो 10 तारखेपर्यंत। नगर जिल्ह्याचा जो दक्षिणेकडचा भाग आहे त्या भागामध्ये पाऊस पडणार आहे। पारनेर, नगर, राहुरी या भागामध्ये पाऊस पडणार। पण उत्तरेकडचा भाग आहे यामध्ये श्रीरामपूर पुढच्या भागामध्ये मात्र पावसाचं प्रमाण जे आहे कमी असेल तिकडच्या भागामध्ये। एकूण जर नगरचा भाग, दक्षिणेकडचा भाग ओला आणि उत्तरेकडचा भाग कोरडा असं म्हटलं तरी काही हरकत नाही, अशा प्रकारे होणार आहे। तर आणि मुंबई, ठाणे या भागामध्ये सुद्धा पाऊस होणार। एकूण जर पाहिलं तर हा झाला आपला अंदाज। आणि स्पेशल आपल्याला आपल्या शेतकऱ्यांच्या कमेंटला उत्तर द्यायचे आहेत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण काल सांगितले होते आपण स्पेशल शेतकऱ्यांच्या व्हिडिओला कमेंट देणार आहोत। त्यामध्ये नगर जिल्ह्याचे काही भाग आपण घेणार आहोत। नगर जिल्ह्यातील कमेंट, त्या भागामध्ये पाऊस नाही तो भागामध्ये कधी पाऊस येणार आहे आपण घेणार आहोत। तो व्हिडिओ सुद्धा हाच व्हिडिओ तुम्ही संपूर्ण अंदाज शेवटपर्यंत पहा। या शेतकऱ्यांच्या कमेंटला उत्तरे, पहिली कमेंट आहे घेतलेली आपण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये, तिथे पाऊसमान कमी आहे त्याच्यामुळे वीरेंद्र टोरमले यांची कमेंट आहे। चिकणे, नगर तालुक्यात पाऊस नाही फार वाट लागली, वाटोळी झाली असून पाऊस केव्हा येईल ते सांगा। नगर जिल्ह्याचा जो दक्षिणेकडचा भाग आहे त्या भागाचा आपण ह्याच अंदाजामध्ये उत्तर दिलेलं आहे, अंदाज सांगितलेला आहे। दक्षिणेकडच्या भागामध्ये पाऊस पडणार आहे। ह्या 2-3 दिवसामध्ये दक्षिणेकडच्या नगरपासून दक्षिणेकडच्या भागामध्ये पावसाचा चांगल्या प्रकारे पाऊस पडणार आहे। पण उत्तरेच्या भागामध्ये नगरपासून जो उत्तरेकडचा भाग आहे त्यामध्ये शिर्डी, राहाता, त्याचबरोबर जी गावे आहेत त्या भागामध्ये उत्तरेकडच्या या भागामध्ये मात्र पाऊस कमीच राहण्याची शक्यता आहे। तो 15-16 तारखेपर्यंत
15-16 तारखेपासून मात्र नगर जिल्ह्यामध्ये 15-16 तारखेपासून पुढे तर 18 तारखेपर्यंत नगर जिल्ह्यामध्ये सर्वदूर पाऊस पडण्याची शक्यता आहे. पण तोपर्यंत नगर जिल्ह्याचा जो दक्षिणेकडचा भाग आहे त्या भागामध्ये मात्र 10 तारखेपर्यंत सर्वदूर पाऊस होण्याची शक्यता आहे. पण उत्तरेकडच्या भागामध्ये मात्र नगर जिल्ह्याचा पावसाची मोठ्या प्रमाणामध्ये शक्यता नाही आहे. प्रदीप वाघे यांचा चिकणेसर छत्रपती संभाजीनगर उत्तर साईड अजिंठा लेणी परिसर पाऊस किती तारखेला पडेल, पावसाची फार आवश्यकता आहे, कृपया रिप्लाय द्या, कोरडवाहू शेती आहे. तर छत्रपती संभाजीनगर उत्तर साईट यांनी सांगितलं अजिंठा लेणी या भागामध्ये तुम्हाला ह्या 11 तारखेपर्यंत पावसाची शक्यता आहे. त्या भागामध्ये पाऊस पडण्याची पण शक्यता आहे. पण एकंदर जर पाहिलं तर पावसाचं प्रमाण जे आहे ते वातावरण जे आहे पावसाचं त्या भागामध्ये पावसाचं वातावरण जे उत्तर साईड आहे छत्रपती संभाजीनगर म्हणजेच तिथं बुलढाणा जिल्ह्याचा काही भाग त्या भागामध्ये पावसाचं प्रमाण जे आहे ह्या 15 तारखेपर्यंत पावसाचं वातावरण कमी राहण्याची शक्यता आहे. कदाचित तुम्हाला पाऊस पडू पण शकेल, 50% पाऊस पडण्याची पण शक्यता आहे, मग 50% पाऊस पडण्याची शक्यता पण नाही आहे. एकंदर जर पाहिलं तुम्हाला 15 तारखेपासून पुढे 15, 16, 17, 18 तारखेला मात्र पाऊस पडणार आहे. तुम्हाला हा जे उर्वरित भाग राहिले त्यांना पाऊस पडण्याची शक्यता आहे. म्हणजे तुम्हाला आता पाऊस पडण्याची शक्यता आहे म्हणजे 15 तारखेपासून पुढे तर पावसाची पूर्णतः 99% पावसाची शक्यता आहे. पण तोपर्यंत म्हणजे 15 तारखेच्या अगोदर मात्र फक्त 50%, 50 ते 60%च पावसाची शक्यता आहे. जो परिसर आहे तुम्ही ते सांगितलेल्या परिसरामध्ये. गंगापूर आपण आता नितीन यांचा प्रश्न घेऊ. गंगापूर सांगा. गंगापूर तालुक्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे. पण पावसाचं एकंदर जर पाहिलं तर गंगापूर तालुक्यामध्ये पावसाचं ह्या वेळेस जे 15 तारखेपर्यंत गंगापूर भागामध्ये फक्त 50%च पावसाची शक्यता आहे. 50% शक्यता आहे. फक्त 30%पर्यंत भूभागामध्येच पावसाची शक्यता आहे. गंगापूर भागामध्ये म्हणजे नाशिक विभाग या विभागामध्ये गंगापूर भागामध्ये पावसाचं प्रमाण जे अत्यंत कमी राहणार आहे 15 तारखेपर्यंत. 15 तारखेपासून पुढे वाढणार आहे. तिथे अक्षयांचा वाशिम जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार आहे. ह्याच वेळेस पाऊस पडणार तुम्हाला 10-11 तारखेपर्यंत वाशिम जिल्ह्यामध्ये बऱ्याच भागामध्ये पाऊस पडणार आहे. हा आज 6 तारीख आहे. 6 तारखेपासून 10-11 तारखेपर्यंत पाऊस पडणार आहे वाशिम जिल्ह्यामध्ये. वाशिम जिल्ह्यामध्ये बऱ्याच भागामध्ये आणि एकंदर पाहिलं तर या 10-11 तारखेपर्यंत पाऊस आहे. तोमध्ये राज्याच्या एकूण जे क्षेत्र आहे त्यामध्ये जवळपास हा पाऊस 50 ते 60% भूभागामध्ये पर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे. म्हणजे 40 ते 60% भूभागामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. उर्वरित जो भूभाग राहिलेला आहे तो भूभाग म्हणजेच जवळपास 30 ते 40% भूभाग हा 15 तारखेच्या नंतरच घेणार आहे पाऊस. हा पण भाग बदलत पाऊस पडणार आहे. तर हा झाला आपल्या शेतकऱ्यांच्या कमेंटला. धन्यवाद.